आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याच्या निषेधार्थ फुले शाहू आंबेडकर चळवळीमधील कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी नाशिक रोड इथे भव्य महामोर्चा काढला होता। या घटनेमुळे समाजामधील विविध घटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नाशिक रोड इथून मोर्चाला सुरुवात झाली, तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा महामोर्चा काढण्यात आला। यावेळी महाजन हटवा, नाशिक वाचवा, संविधान वाचवा, लोकशाही टिकवा अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक, महिला सहभागी झाले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत। प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय सोहळ्यात त्यांच्या नावाचा उल्लेख टाळणं ही गंभीर बाब आहे, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय। हा प्रकार संविधानाचा आणि बहुजन समाजाच्या भावना दुखवणारा आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं। शालिमार चौकात मोर्चाचा समारोप करण्यात आला, तर यावेळी वक्त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर माफी मागावी अशी ठाम मागणी केली, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय। आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पाहिलं, भारतीय संविधानाचा अपमान करणे, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाचा उल्लेख तुमच्या भाषणामध्ये न करणे, या सर्व गोष्टींना मनुवादी विचारधारा आहे आणि त्या विचारधारेला त्या दिवशी आपल्या दोन ताईंनी आवाज उठवला होता आणि आज त्याच्या समर्थनार्थ आज हा मोर्चा इथे भरण्यात आलेला आहे। एवढा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे ना, खरोखर मानलं मी या समाजाला। पण या ठिकाणी आज कोणी इथे उभे राहिलेले, पण आज आपण इथे आलेलो आहोत। आज आपल्याला हीच प्रेरणा घ्यायची आहे की एक आंबेडकरवादी काय करू शकतो, त्या गिरीश महाजनला इथून तर निवेदन देऊ शकतो, त्याला इथून सांगू शकतो की आंबेडकरवादी काय करू शकतात। जय भीम, जय संविधान। सर्वांना जय भीम, जय संविधान। मी ॲडव्होकेट अनिता जगताप, नाशिक कोर्ट आणि हायकोर्ट प्रॅक्टिशनर। आज आपण इथे लाखोच्या संख्येने जो मोर्चा आंदोलन सुरुवात केलेली आहे, त्याचं कारण सर्वांनाच माहीत आहे की गिरीश महाजननी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे। म्हणजे त्यांचं नाव न घेणं अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष म्हणजे त्यांचा अपमान केलेला आहे। या भारतामध्ये जेव्हापासून BJP सरकार आलेली आहे, सर्वात जास्त जातीवाद फोफावलेला आहे, तो आम्हाला पावलोपावली भेडसावत आहे। त्याच पद्धतीने आमच्या महिलांवर अत्याचार होत आहे, आमच्या जमीन जागा बळकावल्या जात आहे, महारवतनी जमिनींचा भ्रष्टाचार केला जातो आहे। कोट्यावधी रुपयांची तरतूद असताना आज समाजाचा संपूर्ण जो फंड आलेला आहे तो सगळा दुसरीकडे पसरवला जात आहे। अनुसूचित जातीसाठीचा आलेला फंड सगळीकडे पसरवला आहे, त्याचा कुठलाही फायदा अनुसूचित जातीला करून दिला जात नाहीये। आमच्या महिला कितीतरी बेरोजगार आहेत। आज बजेट असे सादर केले आहे तर त्याच्यात सामान्य जनतेसाठी कुठेही काही उल्लेख केलेला नाही। इथं फक्त जातीपातीचं राजकारण केलेलं आहे आणि देवधर्माचं राजकारण यांनी केलेलं आहे। इथं संविधान। किरण आहेर, C24 तास, नाशिक।